हाय गाईज, मी अंकिता ठाकूर. स्वागत आहे तुमचं बर्ड एक्सप्लोररमध्ये. तर आम्ही आज एका कामानिमित्त CCMमध्ये आलेलो आहे. ते काम झालं की मग इथून जाऊ, तोपर्यंत आम्ही इथूनच ब्लॉग कसं दिसतं आज आम्ही दोघं. परत बोलले की तू म्हणता नाही मॅचिंग नाही, डिफरन्स आहे. अनएक्सपेक्टेड पण दिसतं आहे ना मॅचिंग थोडं हा वाला कलर मॅच होतो बळजबरी मॅच करतोय तू त्याला माझ्यासोबत. नेहमी मॅचिंग घालून मी मला माहिती पण नसतं तू काय घातलेले. मला इंटरेस्ट पण नाही. इंटरेस्ट मला पण. तर गाईस आम्ही याची एक खूप ओल्ड फ्रेंड आहे, तिला भेटायला आलो. म्हणजे मी नाही, हा तिला भेटायला आलेला आहे. अतिशय हा पागल आहे. तर ती गेली आमच्याकडून गुजरून आम्ही तिला गुजरून टाकतो था माझा. मार तू सगळ्यांना मार. कसं इकडे तिकडे पोरींना बघतोय. तू इतकी सुंदर दिसते, आज कोणाला बघायची काय गरज. हो. तर गाईस याला याच्या फ्रेंडने लावलं चुना. आता आम्ही तिला लावू तंबाखू चुना सगळं. श्रीमंत अंधळा मुलगा शोधत फिरतो एका मुलीला. तर गाईस आम्ही इथे पॉपकॉर्न घेतला खायला. आता ते खाऊ. चालेल याचं काम बोलला ह्याच्या फ्रेंडसोबत खूप साऱ्या गप्पा मारल्या. मला नाही बोलली मी एकटी होती. मला ऑड मॅन आउट केलेलं. मी यांच्या शक्तीचा आकडा ना त्यामुळे याचे जे दुसरे फ्रेंड आहे ते माझे दुश्मन आहेत. आणि जे दुसरं फ्रेंड आहे ती पण माझी दुसरं. हां चालेल. घे ना. आता आम्ही बेंग भवनमध्ये चाललो आहे. याला तिकडे टी शर्ट बघायला. मी घेऊन देते. अड तुला काही घेऊन नाही देणार मी. ती मला गिफ्ट करते. अड माझा बड्डे येणार आहे ना आता. अरे. आधीच मला गिफ्ट देते. हड मी ह्याला काहीच देणार नाही, कारण की हात तेवढं गुणाचं नाही की मी ह्याला काही देऊ. 36 गुण मिळता. हड तर गाईस आम्ही आता इथून निघतोय. भेटू पुढच्या वाटेवरती. पुढे जाऊया आता इथून. आजच्या दिवसामध्ये असं काहीच खास नव्हतं. मला सोडून. आणि आज माझं मन पण ठीक नाही. माझं मन दुखतं. तुला पण कुठे गेलंस. आज माझं मूडच ऑफ आहे. का कोणी दुखवलं तुला. खूप जणांनी. नाव सांग. त्याच्यामध्ये जुने फ्रेंड्स पण असतात. नाव सांग ना. नाव घे. पवन भालेराव. हो वाला पवन क्या. हा वाला पवन. माझ्या आयुष्यात एकच फ्रेंड आहे. एकच फ्रेंड नाही म्हणजे असं ज्याच्यासोबत मी खूप राहते, खूप टाइम सोबत असते. हाच माझ्या आयुष्यात. आणि याच्या आयुष्यामध्ये इतके फ्रेंड्स आहेत ना, मी सोडून प्रत्येक वेगवेगळ्या भेटायला जातो. फ्रेंड्स खूप आहे पण बेस्ट फ्रेंड एकच आहे. याला म्हणता लॉयल पण. हा प्रत्येक समोर बघ फ्रेंड बनवून ठेवले काही. नाही मला एक पण फ्रेंड नाही. मला मी बनवतच नाही. म्हणजे मी इतकी लॉयल पर्सन आहे ना. नाव घेऊ. हा नाव नाही येते मला पण चेहरे आठवत आहे. वाव जस्ट लुकिंग. बघितलं का, दुसऱ्यांच्या गर्लफ्रेंडला बघून सुद्धा वाव म्हणतो. पहिलं परत ओढून बघितलं. गाडी बघत होतो खूप मस्त होती. अरे मला माहिती. फोटो पण टाकल मी त्या गाडीचा. काढलाय मी का आज. बघितलं. अरे तू चालाक इंसान. तर गाईस इथे ना याला खूप भूक लागली होती, तर आम्ही म्हणून सँडविच खायला आलो. आणि मग पूर्ण अर्धा खाऊन झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आम्हाला व्लॉगिंग करायचं होतं.
हट, माझ्या लक्षात आलं, माझ्या मी इकलो ती चांगली मुलगी. मेला हा मेला. याला माझी तारीफ हजम नाही होती, जडतो हा आपल्यावर. पण जाऊ द्या, इट्स ओके. हाय का. तर आम्ही आता सँडविच खाऊन झालं आणि आम्ही चाललो नाही का कोल्ड कॉफी प्यायला. आम्हाला कळतच नाही आम्ही फूड ब्लॉगिंग करतो की काय करतो. नाही आम्ही ना काय करतो सांगू, म्हणजे आम्ही खातोच, खाण्याशिवाय आम्हाला दुसरं येतच नाही. दुसरं येतं तर आम्ही काही करतच नाही. करतो तर आम्ही कधी फिरतच नाही. फिरलो तर आम्ही घरी जातच नाही. तर गाईज आम्ही कुठे जाणार? तर गाईज आम्ही चाललो आता काहीतरी थंड पियायला. मला कंटाळा आला यार, नेहमी तेच कोल्ड कॉफी पिऊन. काहीतरी वेगळं. गाईज आम्ही आलेलो डेअरी डॉनला आणि आमच्याकडे 100 रुपये cash. ₹10 कोणाकडे 2 रुपये. उद्यापासून आपलं फोन पे तिथं नाव जाऊ QR थोडीशी हेल्प करत जेवण. तर गाईस इथे ना चंद्र खूप छान दिसत होता आणि ना बघू सगळं ढग पण मस्त असे चालले आहेत. तर गाईस आम्ही डेअरी डॉनमध्ये थिक शेक पिलं आणि तिथून आता चाललोय घरी. खूप रात्र झाली. हा, रात्र रोजच होतीये, उशीर पण रोज होते. 5 1 नाही वाजला अजून, 12:30 वाजलेत. आता हो, घरी एक चाललोय, झालं आहे. घरी जाऊन हो, गोड एक नाही झालं. खाणार आहे. हां, घरी आता 1च वाजणार आहे तसं पण. चला तर आम्ही घरी जातो आता. तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन वाजवायला विसरू नका आणि कमेंट करा. कमेंट नाही करत कोणी. हां, आणि ब्लॉग लाईक करा. प्लीज जेवढे पण जणी कमेंट्स बाय. बाय बाय.